अक्षय प्लीज यायचं आहे, ही विनंती असेल. आणि चला विनंती असेल अक्षय आणि नितेश कदम यांनी देखील मुख्य खेळपट्टीचा मात्र या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन मात्र ताबा घ्यायचा ही विनंती असेल. कारण आपण खेळाडू पाहू शकाल, एका बाजूला शिवसाई फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूला संघ बंटी 11. दोन्ही मतब्बर संघ आहेत. बॅट आणि बॉलमधला कडवट संघर्ष मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना दिसेल. आणि दोन्ही पंच देखील मुख्य खेळपट्टीच्या दिशेने रवाना झालेत. एका बाजूला आपण पाहू शकाल अक्षय तर दुसऱ्या बाजूला नितेश कदम. असे तटस्थ असे पंच देखील आपण दोन पाहू शकाल. कॅमेरा वर्क देखील आपण पाहू शकाल. मेहुल घरत आहेत त्या ठिकाणी आणि सुरेख आणि थेट प्रेक्षेपण घरबसल्या आपण घरबसल्या ही मॅच एन्जॉय करू शकतो. आणि त्याचं मात्र महत्त्वपूर्ण वाटा कोणाचा असेल तो उमेशभाई घरत. याचं देखील मी आभार मानू इच्छितो, कारण घरबसल्या मॅचचा एन्जॉय आपण करू शकताल. आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपला 12वा खेळाडू आमच्या परत पोचवा ही विनंती असेल. कारण यूट्यूब लाईव्ह आहे, आम्हाला फलंदाजाचं नाव माहिती पडत नाही आहे आणि गोलंदाजाचं देखील नाव माहिती पडत नाही. तर विनंती असेल आपला 12वा खेळाडू आमच्या परत पोचवा ही विनंती असेल. अन्यथा कुठलीही गडबड झाली तर मात्र अंतिम क्षणी मात्र दखल घेतली जाणार नाही ह्याची देखील विनंती असेल. कारण 15 खेळाडू तुमच्या संघामध्ये असेल तर 12वा खेळाडू मात्र आमच्या परत पोचवा ही विनंती असेल. तर सलामीचे बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सलामीचे बॅटर एका बाजूला आपण पाहू शकाल हर्षवर्धन आणि दुसऱ्या बाजूला सिद्धेश्वर. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा खेळ रंगला जाईल. विनंती असेल दोन्ही संघाला, टायमर देखील ऑन असेल. आणि या ठिकाणी अतुलजी घरत सांगतायत की आमचे गोलंदाजी ट्रॅकवर आपण कोण असेल तर सुयेशजी घरत. सर्वांचे लाडके मात्र सुयेशजी घरत यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर. बाळू नावाने खूपच प्रसिद्धी मात्र त्यांना मिळलंय आणि यावेळेला पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. आणि अबली आम्हाला सांगतात की माझा फेवरेट गोलंदाज कोण असेल तर तो म्हणजे सुयेश घरत. पहिला चेंडू मात्र टाकला जाईल आणि सलामीचा बॅटर आपण पाहू शकाल. एका बाजूला सिद्धेश्वर आहे, एका बाजूला सिद्धेश्वर तर दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहू शकाल सुयेशजी घरत. कशा रीतीने मात्र बॅटर रंगला जाईल मॅचमध्ये. पहिला चेंडू पडला जाईल मात्र सामना केला जाईल. यावेळेला चांगला चेंडू कव्हरच्या रिझनमध्ये खेळून काढला जातोय. तत्पूर्वी एक धावा मात्र अंकित केली. पहिल्याच चेंडूवर मात्र संघाचं खातं खोललं जाते. कारण धावांचा जर विचार केला तर चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पोहोचण्याचं मात्र निहालने जसं सांगितलं की आम्ही 40-50 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. कारण समोरच्या संघाकडे देखील महत्त्वपूर्ण बॅटर्स आहेत आणि त्याच करता आपण जर बघायला गेलं तर एक सन्मानजनक स्कोर परत नेण्याचं काम मात्र करण्याचं आम्ही काम करू असं त्यांनी सांगितलं आहे. आणि त्याच वेळेला मात्र सुरेख पाठलाग यावेळेला केलं जात आहे. यावेळेला काय कमालीचा चेंडू, स्विंग अँड मिस, टप्पा पडला आणि सरळ यष्टीरक्षक आपण पाहू शकाल मयुरेश पाटील आहेत त्या ठिकाणी, कुठलीही चुकी करणार नाही. ह्याला मात्र अनुभव मात्र मोठा आहे. मोठ्या मोठ्या मॅच मात्र हा खेळण्याचा किताब कोणी केला असेल तर तो म्हणजे मयुरेश पाटील. यावेळेला एसटीची भूमिका मात्र बजावत असताना यावेळेला मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. तत्पूर्वी एक धावा अंकित केली जाईल. स्कोरकार्डचा जर विचार केला तर 2 धावा स्कोरकार्डवर लागल्या जाते अतिशय चांगल्यारीत्या. मात्र पंच त्या ठिकाणी काय झालेलं आहे हे आम्हाला कळवायचं आहे. चला जो काही डिसिजन असेल आमच्या परत पोचवा ही विनंती असेल. जास्त वेळाचा अवधी आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल सर्व खेळाडूंनी येऊ नका. पंचाचा जो डिसिजन असेल तो आमच्या परत येईल आणि फक्त गोलंदाज त्या ठिकाणी थांबा आणि आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून का, कारण टायमर ऑन आहे. टायमर थांबणार नाही कारण वेळ कोणाचा गुलाम नाही ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. कारण वेळ थांबणार नाही. आजचा दिवस जरी डे नाईट क्रिकेटची मॅच असली तरी वेळाचं बंधन सर्वांसाठी असेल ह्याच्याकडे लक्ष असू द्या. पंच त्या ठिकाणी काय घडलंय आम्हाला सांगायचं आहे. ओके, हिट विकेटच्या रूपामध्ये मात्र परतला जातोय यावेळेला हर्षवर्धन.
मोठा गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतला जातो, स्वस्तामध्ये बाद झाला. आणि यावेळेला निराश हताश मनाने यावेळेला मंद मंद पावलाने मात्र तंबूच्या आश्रयाला परतत असताना नाखुश आहे. कारण त्या ठिकाणी थोडीशी जर बघायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूची अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 2 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाते. अतिशय मजबूत स्थितीमध्ये आपण यावेळेला पाहू शकाल शिवसाई फाउंडेशन संघ चांगल्यारीत्या कामगिरी करतायत. एकच धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत आणि पुढची धावा मात्र स्कोर कार्डवर जोडली जाणार नाही, कारण हिट विकेटच्या रूपामध्ये मात्र परतला गेला आणि त्याच कारणामुळे मजबूत स्थितीमध्ये आहे. आता जर बघायला गेलं तर शिवसाई फाउंडेशन संघ यावेळेला काय कमालीचा चेंडू, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय, प्रेशर आहे. मात्र पहिलाच पटका स्विचिटचा खेळण्याचा प्रयत्न केला. माझे साथी कॉमेंटेटर प्रीतम घरत यावेळेला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करता 1 डाऊनच्या रूपामध्ये दाखल झालाय की काय कमाल करून दिली जाईल. यावेळेला बॅट आणि बॉल मधला चांगला संपर्क झाला नाही. चेंडू शॉट फाईन लॉंगॉनला मात्र ट्रॅव्हल झाला. 1 धावा करता स्कोर कार्डचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 स्कोर कार्डवर लागल्या जातात. 5 चेंडू जर बघायला गेलं तर इकॉनॉमिकल षटक मात्र हाताळण्याची कामगिरी यावेळेला मात्र सुईची घरत करतायत. अचूक टप्पा आणि बेधक मारा मात्र यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर केले जाते. पहिल्या षटकासाठी आला आणि त्यावेळेला जर बघायला गेलं तर इकॉनॉमिकल षटक हाताळलं जाते. यावेळेला काय कमालीचा चेंडू, क्षेत्ररक्षणाकडून थोडीशी चुकी झाली यष्टीरक्षकाकडून, परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकाल थडव्यांच्या दिशेने देखील थोडी चुकी झाली होती, पण फाईन लेगचा खेळाडूने मात्र चांगला कमबॅक करून दिला. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोरचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आणि तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क जॉकीला म्हणजेच योग घरातला कमान. टँकेडीचे आणि पहिलं षटक जर बघायला गेलं तर कम्मालीचं हाताळलं. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. महत्त्वपूर्ण षटक ज्या वेळेला कामगिरी बजावणे गरजेचं असते त्यावेळेला आपण पाहू शकाल कम्मालीचा चेंडू मात्र रिलीज केला आणि फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केले. महत्त्वपूर्ण गडी मात्र हर्षवर्धनला परतवला तंबूच्या आश्रयाला. यावेळेला काय कम्मालीचा चेंडू, अतिशय भन्नाट वेग गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. जितेशला पहिला चेंडू अतिशय गतिवान हाताळला. सिद्धेश्वर मात्र बघतच राहिला. टप्पा पडला. अतिशय भन्नाट वेग सबमरीन चेंडू मात्र यावेळेला जितेशच्या माध्यमातून हाताळले जाते. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्याकरता आलाय आणि कमाल करतोय. यावेळेला पुन्हा मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहेत, परंतु स्विंग अँड मिस काय कमालीचे चेंडू मात्र 2 हाताळले गेले. स्टंपांच्या मागून जर बघायला गेलं तर मयुरेश पाटील आहे, अनुभव आहे. मात्र त्या ठिकाणी सांगितलं जाते की अशा रीतीचा चेंडू मात्र हाताळला की आपल्याला वारंवार डॉट आणि डॉट असे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. जितेशलाच कमाल करतोय. चांगल्या रीतीचे चेंडू मात्र रिलीज केलं जाते. संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम कोण केलं असेल तर पहिलं सुयशची घरत आणि त्यानंतर बघायला गेलं तर जितेश त्याच्या पावलावर पाऊल ठेवताना यावेळेला पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे. हा मात्र वाईट एसटीला सोडून जाणारा चेंडू म्हणजेच वाईट आणि धावफलक 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत आणि संघर्ष करावा लागेल वनटी 11 संघाला. एका मजबूत स्थितीमध्ये जर पोचायचं असेल तर मोठे हिट देखील येणे गरजेचं आहे, कारण गोलंदाज हवी आहेत यावेळेला पंच सांगतात की हा देखील खराब चेंडू आहे. वाईट एसटीला मात्र सोडून जाणारा चेंडू. 2 चेंडूचा खेळ बघितला तर मात्र सुरेखरित्या हाताळला, परंतु 2 चेंडू जर बघायला गेले तर खराबरित्या हाताळला. म्हणजे जर बघायला गेलं तर 2 तुम्हारी तर 2 हमारी अशा रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना जितेश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला अतिशय अकड पद्धतीचा चेंडू पूर्णपणे समाचार घेतला. चेंडूला पाठवून दिलं जातंय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकारा करता डावला 4 ने पुढे जाईल कमांड डिसे. टँकेडेचे तिसरा चेंडू मात्र खराबरित्या हाताळला गेला. कुठे ना कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल लो झालंय की काय
पहिल्या 2 चेंडूवर जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचा चेंडू हाताळला आणि जसं म्हटलं की कॉन्फिडन्स लेवल लो झालंय की काय तसंच मात्र खराब चेंडू हाताळला. पंच आम्हाला सांगतात की हा वाईट आहे. 1+4 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातील. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 14 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. पहिल्या 2 चेंडू जर बघितले तर अतिशय वेगावर स्वार होता, परंतु ज्या वेळेला वाईट चेंडू हाताळले त्यानंतर कॉन्फिडन्स लेवल लो झालाय. 2 अतिरिक्त मात्र धाव खर्च केल्या त्यानंतर चौकार आणि आता जर बघायला गेलं तर 1+4 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. प्रेशर आहे यावेळेला सिद्धेश्वरचं. मोठ्या धावा बनत नव्हत्या तरी देखील आपण पाहिलं की अतिरिक्त धावा खर्च करतोय आणि जर बघायला गेलं तर अतिरिक्त धावा ज्या वेळेला तुम्ही खर्च करता संघाला मात्र बॅकफुटला नेण्याचं काम मात्र तुमच्याकडून केलं जाईल, कारण क्रिकेटच्या पटलावर जर तरला थारा नाहीये आणि अशा रीतीचे मात्र चुक्या करणार तर मात्र परिणामाला मात्र सामोरे जावं लागणार. कमबॅक करणं क्षमतेचं आहे, कारण आता देखील गरजेचं आहे, कारण स्कोर कार्ड वेगाने पुढे धावतंय. यावेळेला कव्हर रिझनमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं, 1 धावा अंकित केली जाईल. 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. स्कोर कार्डचा विचार केला तर 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता बंटी विलेनच्या तंबूमध्ये मात्र टाळ्या शिट्ट्या वाजतायत, कारण जर बघायला गेलं तर 2 चौकार आलेत आणि जर बघायला गेलं तर नशिबाचा चौकार देखील भेटला. वाईट आला आणि 4 धावा करता गेला. कुठे ना कुठेतरी मिसफिल्ड त्या ठिकाणी झाली. यावेळेला प्रीतम काय करतात, चेंडू समजलाच नाही की काय, टप्पा पडला आणि अतिशय मात्र स्टंपांच्या वरतून टाटा हॅलो करत मात्र सरळ चेंडू निघून गेला यष्टिरक्षकच्या हातामध्ये. कमाल करतोय जितेश, कारण त्याच्याकडे ही क्षमता आहे, ही नजकत आहे. स्कोर कार्डचा विचार केला तर 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. उर्वरित दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आणि प्रीतम यावेळेला ऑन स्ट्राईक आहे. यावेळेला भन्नाट वेग, यावेळेला ॲक्युरेट गोलंदाज टाकलं जाते. अचूक टप्पा आणि बेधक मारा. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 15 धावा स्कोर कार्डवर लागले जाते. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क जॉकीला. कमॉन डिसी. टँकेडेचे 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा जर विचार केला तर 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाते. अतिशय सुरेखरित्या यावेळेला गोलंदाजी हाताळली जाते. थोडंसं महागडं ठरलंय, 12 धावा खर्च केल्यात, परंतु कमबॅक करण्याची क्षमता करता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. तिसरं षटक मात्र सुयेशजी घरत यांना देखील पुन्हा आमंत्रित केले आहे, कारण या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे. चौकार षटकार ज्या वेळेला जातात, परंतु कमबॅक करण्याची क्षमता मात्र सुयेश घरत यांच्याकडे आहे. याला देखील विसरून चालणार नाही. जुना जाणता खेळाडू आहे, अनुभव देखील भन्नाट आहे आणि मात्र अनुभवाचे बोल मात्र मैदानाच्या आतमध्ये यावेळेला केलं जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. समोर जर बघायला गेलं तर सिद्धेश्वर आहे. या वेळेला कम्मालीचा चेंडू. मी म्हटलं की अनुभव आहे आणि ते अनुभव जर बघायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवर एका बाजूला आपण पाहू शकाल, गोलंदाजी ट्रॅकवर सुयेशजी घरत आहेत आणि एसटीच्या रक्षक मात्र आपण पाहू शकाल मयुरेश पाटील देखील आहे. कारण दोन्ही अनुभव ज्या वेळेला असतात त्यावेळेला कुठे ना कुठेतरी प्रेशर बनला जाते. प्रीतमला यावेळेला शांत ठेवण्याचं काम मात्र केलंय. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू थांबणार नाही, निघून जाईल आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. टँकेडीचे आणि यावेळेला जर बघायला गेला प्रीतम ऑन फायर झालाय. 16 धावा स्कोर कार्डवर लागल्या होत्या. त्यानंतर ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये प्रीतम स्ट्राईक एंडला आला, षटकार लगावला जातोय. स्कोर कार्डचा विचार केला तर 22 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. कारण प्रीतमकडे देखील बघायला गेलं तर ती क्षमता आहे, चौकार षटकार लगावू शकतो. संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम कोणी केलं असेल तर प्रीतमने. यावेळेला आजच्या टुर्नामेंटमधला जर बघायला गेलं तर 4था षटकार येतोय. पहिला षटकार कोणी लगावला असेल तर तो म्हणजे आदर्शने. मात्र आजच्या दिवसातला पहिला षटकार आदर्शच्या बॅटमधून आलाय आणि बड्डे बॉय आहे आणि स्वतःलाच मात्र षटकाराने गिफ्ट दिलं जातोय आणि सामना विजयी देखील करून दिला. या वेळेला
मी म्हटलं की अनुभव आहे, एक दुंबारी तो एक हमारी. षटकार लागला. त्यानंतर जर बघायला गेलं तर पुढच्या चेंडूवर मात्र कमबॅक केला. तंबूच्या आसरेला परतवलं जातं प्रीतम घरातला. तत्पुरे पण संधी डिस्क चौकीला असा गेलो आणि असा आला. तुम्ही पाहत राहा PPL 2024चा थरार कमाटीचे. टँकडेचे यावेळेला जर बघायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 22 धावा स्कोरकार्डवर लागायला जात आहेत. ज्यावेळेला मैरेश टॉस करता आला त्याने सांगितलं की 40-45 परत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि मात्र यावेळेला तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना षटकार लागला. परंतु त्यानंतर जर बघायला गेलं तर चांगला कमबॅक. यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय सुरेखरित्या मात्र रिलीज केला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल सुयशजी घरात आहेत. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूची अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 22 धावा स्कोरकार्डवर लागले जात आहेत. कमबॅक करण्याची क्षमता मात्र आहे या गोलंदाजाकडे. परंतु या वेळेला बॅटिंगच्या रेंजमध्ये चेंडू थांबणार नाही, निघून जाईल आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार कमांडीचे. हा वर्ष निहालचा आहे भाई. आणि निहाल देखील म्हटला होता की आम्ही देखील 50-60 धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि त्याचा पाठलाग मात्र अतिशय सुरेखरित्या केला जातोय. 28 स्कोरकार्डवर लागल्या जातात. एक चांगला बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकाल. यावेळेला देखील अकोटपणे चेंडू फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. 1 धावा दुसरीचा मात्र प्रयत्न केला नाही आणि एका धावावर समाधान. 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 29 स्कोरकार्डवर लागल्या जातात. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला कमॉन डिस्क. आणि 4थं षटक कोण घेऊन येईल त्यावेळेला शिवसाई फाउंडेशन संघाकडून. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल राकेश येतोय. डावखुरा गोलंदाज म्हणून ओळखला जातोय. आणि एका बाजूला जर बघायला गेला आणि एका बाजूला आपण पाहू शकाल निहाल याच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. ऑन फायर झालाय यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला कव्हरच्या रिझनमध्ये खेळून काढला जातोय. चेंडू नोमॅन स्लॅन्डमध्ये पडतोय. तत्पूर्वी 1 आणि दुसरी धावा देखील कन्वर्ट केली जाते. 2च्या मदतीने स्कोरकार्डचा जर विचार केला तर 2 ने पुढे जाईल. 31 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात्या. अतिशय सुरेख रनिंग द बिटवीन विकेट मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एका बाजूला सिद्धेश्वर तर दुसऱ्या बाजूला मात्र निहाल कमाल करतोय. आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम कोण करत असेल तो म्हणजे निहाल. कारण चांगल्या रीतीचा बॅटर आहे. कर्णधाराची भूमिका आहे. आयकॉन खेळाडू देखील आहे आणि तीच रिस्पॉन्सिबिलिटी घेणे गरजेचं आहे आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करणं गरजेचं आहे आणि तसंच मात्र घडत आहेत. यावेळेला पुन्हा पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षण आहे. 1 आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहे. 2च्या मदतीने स्कोरकार्डचा विचार केला तर 33 स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. आत्ता काय घडतंय थोडीशी चुकी केली जाते राकेशकडून आणि अशा रीतीचं चुकी ज्या वेळेला घडते 1ला कन्वर्ट मात्र 2 मध्ये आणि 2ला कन्वर्ट मात्र 3 मध्ये केल्या जाते. स्कोरकार्डचा जर विचार केला 34 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. राकेश गोलंदाजी ट्रॅकवर एका बाजूला मात्र सिद्धेश्वर अजूनही शांत आहे. कमाल करेल का
हा देखील प्रश्नचिन्ह आहे. मात्र निहालने जसा गेला मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेला कमाल केली. पहिला चेंडू डॉट झाला परंतु दुसऱ्या चेंडूवर लगेच मात्र षटकात कन्वर्ट केला आणि आपल्या संघाला एका चांगल्या स्कोरकार्डकडे नेण्याचं काम कोण करत असेल तर त्याचे निहाल आहे. ह्याच्याकडे देखील क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे. यावेळेला कमाल करतोय मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला कमालीचा चेंडू टप्पा पडला आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू स्विंग अँड मिस. 3 चेंडूचा खेळ झालेला. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 34 धावा मात्र स्कोरकार्डवर लागले जात आहे. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3 चौथ्या षटकातले आहे आणि त्याच्यामध्ये किती धावा जमवल्या जातील बघणं कारक ठरेल. यावेळेला वारंवार जर बघायला गेलं तर डॉट आणि डॉट अशा रीतीची गोलंदाजी होते. वेगावर स्वार झालाय राकेश. कॉन्फिडन्स लेवल हाय असेल कारण जर बघायला गेलं ज्यावेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून चांगल्या रीतीचा चेंडू त्यावेळेला रिलीज केला जातो आणि डॉट पद्धतीचा चेंडू ज्यावेळेला येतो ना त्यावेळेला गोलंदाज अक्षरशः हवी असतो. आता देखील पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर 3 आणि सलग 2 डॉट पद्धतीचा चेंडू. स्कोरकार्डचा विचार केला तर 34 स्कोरकार्डवर लागल्या जाते अतिशय सुरेखरित्या. मात्र फलंदाजी देखील पाहायला भेटते ते एका बाजूला गोलंदाज देखील. यावेळेला ऑन साईडला फटका खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, एकदम अंकित केले जाईल. मंथन चांगल्यारित्या मात्र त्या ठिकाणी फील्ड केलं जातं. 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 35 धावा येणारे अजूनही चौथ्या षटकातला उर्वरित शेवटचा चेंडू. या चेंडूवर मोठा हिट येईल का? कारण स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल निहाल याच्याकडे क्षमता आहे. 35 स्कोरकार्डवर लागले जाते. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. इकॉनॉमिकल षटक कोणी हाताळलं असेल तर ते म्हणजे राकेश आणि पहिलं जर बघायला गेलं तर सुयश करत. परंतु तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं महागडे ठरलेत. यावेळेला बॅटीची एज लागली जाते. चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल यष्टिरक्षक. 4 षटकाचा खेळ झालाय. स्कोरकार्डचा विचार केला तर 35. कमॉन डिसे. टँकेडिचे 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला 37 स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत.
अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 4 सिद्धेश्वर ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सिद्धेय दाखल झालाय आणि यापुढील जी मॅच रंगली जाईल एका बाजूला ओमसाई फायटर्स विरुद्ध HRK स्ट्रायकर्स. मागच्या वर्षीचा चॅम्पियन्स कोण असेल तर तो म्हणजे ओमसाई फायटर्स. कमाल केली होती मागच्या वर्षी आणि त्या संघामध्ये आयकॉन भूमिका कोणी बजावली होती तर ती म्हणजे महेश पाटील. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल प्रीतम घरात. हे दोन्ही बॅटर अशी कामगिरी करत होते ना की जणू काही समोरच्या संघाला मात्र कायच करण्याचा मात्र संधी देत नव्हते. ज्यावेळेला मैदानाच्या मिक्स आणि लीगचा राजा ठरला मात्र महेश पाटील. मागच्या वर्षी मात्र कमाल केली होती. यावेळेला कमाल केलं जाईल का? यावेळेला देखील आपण पाहू शकाल चांगल्या रीतीचा चेंडू मात्र रिलीज केला जातोय. वेगवान चेंडू डॉट येतोय. 4 चेंडूचा खेळ झाला आहे. 4 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 38 स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. पुढची मॅच रंगली जाईल एका बाजूला ओमसाई फायटर्स तर दुसऱ्या बाजूला HRK. दोन्ही संघाच्या करण्यात आलेली विनंती असेल इनिंग ब्रेक्समध्ये टॉससाठी यायचं आहे ही विनंती असेल. यावेळेला शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला आणि हे काय घडतंय चेंडू पकडला आणि लेझी पण मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसून येते. 3 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावा कंप्लीट केल्या आणि तिसरी रनआउटमध्ये परतावा लागेल म्हणजे सिद्ध्याला. सिद्धेश्वर भाऊ मात्र कमाल करेल का? कारण अजूनही चेंडू एक बाकी आहे. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 40 धावा पहिल्या मॅचमध्ये जर बघायला गेलं जे स्कोर कार्डवर लागल्या होत्या 40 त्या यावेळेला लागल्या जात्या 40. अजूनही चेंडू आहे तर म्हणजे एक या चेंडूवर मात्र किती धावा येतील आणि तब्बल सिद्धेश्वर भाऊचं जर बघायला गेलं तर 12 चेंडूमध्ये 10 धावा बनवतोय आपल्या संघासाठी. यावेळेला चांगला चेंडू आहे. पॉईंट रिझनमध्ये खेळून काढला जातोय. तत्पूर्वी एक आणि दुसरीचा देखील सहजरित्या पूर्ण केले जाते. 2च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 42 आणि 43 धावाचं टार्गेट सेट करून दिलं जातंय. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चॉकीला कॉमन डीजे आणि विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण देखील त्वरित सजून घ्या. बॅटरला देखील विनंती असेल आपला बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. तत्पूर्वी आपण संधी द्या डिस्क चॉकीला. हे पाहत राहा ऐकत राहा PPL पास्ता प्रीमियर लीग 2024 कॉमन डीजे. टँगडेचे चला ओमसाई फायटर्स संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. या ठिकाणी कर्णधार उपस्थित आहे. HRK स्ट्रायकर्स आपला कर्णधार देखील पाठवा ही विनंती असेल. ओमसाई फायटर संघाचा कर्णधार या ठिकाणी वाट पाहतोय आणि HRK फायटर संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल या पुढची मॅच तुमची आहे. सर्व खेळाडूंनी एकत्र यायचं ही विनंती असेल. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 42 आणि 43 धावाचं टार्गेट सेट करून दिलं जातंय. 5 षटकांचा खेळ असेल आणि कशा रीतीने रंगला जाईल हा मॅच. रोखलं जाईल का काही 8 धावा सहजरित्या बनवल्या जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण छोटंसं मापक आव्हान आहे
आणि कशा रीतीने मात्र घडलं जाईल. चला HRK संघ विनंती असेल आपला कर्णधार येऊ द्या. चला पंटी 11 संघाला विनंती असेल आपला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. ही देखील विनंती असेल. तर सलामीची बॅटर आपण पाहू शकाल. एका बाजूला मयुरेश पाटील बॉल चॉईस करायचे आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये रुजू व्हायचं ही विनंती असेल. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल मंथन, एका बाजूला युवा तर दुसऱ्या बाजूला मात्र अनुभव. मयुरेश पाटील आयकॉनची भूमिका बजावत असताना स्कोर कार्डचा जर विचार केला तर 43 स्कोर कार्डवर लागल्या जातात. ज्या वेळेला टॉस करता आला त्यावेळेला म्हटलं की 40-45 परत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ते करण्यामध्ये मात्र यशस्वीरित्या झालंय असं म्हणायला देखील हरकत नाही. चला HRK संघ आपल्याला विनंती असेल टॉस करता यायचं आहे. ही वारंवार तुम्हाला विनंती केली जाते. जास्त वेळाचा अवधी खर्च करू नका कारण 5 षटकानंतर पुढची मॅच तुमची आहे ही देखील विनंती असेल. HRK स्ट्रायकर्स या ठिकाणी जर बघायला गेलं तर ओमसाई फायटर्स संघाचा कर्णधार उपस्थित आहे. आणि या ठिकाणी आमचे मान्यवर जिया धनवा मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर जितेंद्र धनवा साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. यस आणि HRK संघाचा कर्णधार या ठिकाणी देखील उपस्थित आहेत. केतनजी राऊत साहेबांना विनंती असेल टॉस करता मान्यवरांना विनंती करायचे. राजेंद्र धनवा साहेबांना विनंती असेल की टॉस करून घ्यायचं आहे. आणि एका बाजूला आपण पाहू शकाल HRK चा कर्णधार म्हणजेच रुपेश आणि दुसऱ्या बाजूला मात्र युवा खेळाडू म्हणजे स्मित करत. चला विनंती असेल मुख्य आणि या ठिकाणी मॅडमच्या हस्ते जिया धनवा यांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचं कौल केलं जाईल. एका बाजूला आपण मॅच रंगली जाईल ती म्हणजे HRK स्ट्रायकर वर्सेस ओमसाई आणि मॅडमच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचं कौल केलं जाईल. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक असेल. तत्पूर्वी आपण मॅच चालू ठेवायची ही विनंती असेल. आपण लगेच टॉस करून पुन्हा मॅचकडे येऊया ऑन गोईंग मॅचकडे. पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय प्रीतम. यावेळेला चांगला फटका आहे. चेंडू लॉंग ऑफच्या रिझनमध्ये निघून जाईल. चौकारा करता धावफलक 4 पुढे जाईल. स्कोर कार्ड जर बघायला गेलं तर अतिशय सुरेखरित्या मात्र मयुरेश पाटील अनुभव आहे आणि या ठिकाणी नाणेफेकीचं कौल केलं जाईल मॅडमच्या हस्ते. यस मेहुलला विनंती असेल की कॅमेरा येऊ द्या या ठिकाणी. यस मॅडमच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचं कौल केलं जाईल. पहिलं जर बघायला गेलं तर चॉईस केला जात आहे आणि मिथला या ठिकाणी संधी दिली जाते परंतु या ठिकाणी कॉल केला जाईल HRK स्ट्रायकर्स. आता मॅडमला विनंती असेल टॉस आपण करून घ्यायचं आहे. यस नाणेफेकीचं कौल केलं जाईल. या ठिकाणी कॉल असेल HRK आणि छाप असा कॉल आहे आणि नाणेफेकीचं कौल जाते ओमसाई संघाला. मॅडमला विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन नंबर स्थान बनवा. 2 मिनटं थांबायचं आहे रुपेश 2 मिनटं. चला तर टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? फिल्डिंग. आणि किती धावा परत रोखण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न केला जाईल? 40 ते 45. जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक देऊ आणि आपल्याला मॅचकडे देखील जायचं आहे.
चला तर आपण जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. मॅच रंगली जाईल. एका बाजूला आपण पाहतोय बंटी 11 तर दुसऱ्या बाजूला ओम साई फाउंडेशन अतिशय मजबूत स्थितीमध्ये आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण महेश पाटील कमाल करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र चौकाराने भव्य स्वागत केलं जाते प्रीतमचं. नंतर जर बघायला गेलं तर एक धावा आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावं लागलं मात्र मंथनला. कारण मोठा बॅटर आहे त्याच्याकरता तुम्हाला विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. ह्याच्यामध्ये देखील नो डाऊट्स. 43 धावाचं मात्र अतिशय सुरेखरित्या या ठिकाणी पाठलाग सुरू झालाय असं म्हणायला देखील हरकत नाही. स्कोरकार्डचा विचार केला तर 5 धावा स्कोरकार्डवर लागले जाते. अतिशय सुरेखरित्या मात्र कामगिरी केली जाते. यावेळेला काय कमालीचा फटका. चेंडू फाईन लेगच्या वरून निघून जाईल. 1 बाउन्स चौकारा करता तत्पुरे संधी द्या डिस्क जॉकीला. कमॉन डीजे. टँकडेचे त्याचबरोबर पास्तळ गावचे सरपंच आनंदजी सुमन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर ऋषलजी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चौथ्या चेंडूवर मात्र पुन्हा चौकार येतोय. यावेळेला हळुवारपणे खेळण्याचा प्रयत्न. महेशला माहिती आहे, अनुभव आहे की धावाचा पाठलाग कशा रीतीचं करावं तर ते मात्र आपण महेशकडून शिकलं पाहिजे. चौकार आला त्यानंतर जर बघायला गेलं तर सॉफ्ट हँडने खेळणं गरजेचं होतं आणि तेच काम मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. जी क्रिकेटची संजीवनी आहे एकेरी दुहेरी धावा त्याच्यावर देखील भार देतोय. फक्त चौकाराच्या भाषेमध्येच बोलत नाही. पहिल्याच चेंडू आपण बघितला चौकार आला त्यानंतर एकमध्ये कन्वर्ट केलं. यावेळेला चांगला पद्धतीचा चेंडू परंतु पॉलर थ्रूमध्ये सुरेखरित्या फील्ड केलं जाते. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 9 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत कमांडेचे. तर दुसरं षटक कोण घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर. बंटी 11 संघाकडून स्कोरकार्डचा विचार केला तर 9 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातं. अतिशय सुरेखरित्या मात्र पाठलाग केला जातोय. 43 धावाचं मात्र चांगल्या रीतीचं कामगिरी केली जाते. चला स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. बंटी 11 संघ जास्त वेळाचा अवधी खर्च होतोय मित्रांनो, ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. कारण आपल्याकडे 2 दिवसाच्या मध्ये मात्र PPLचा थरार रंगला जाईल आणि उद्याच्या दिवशीमध्ये जर बघायला गेलं तर मेगा फायनलचा दिवस रंगला जाईल. आजचा दिवस मात्र जर बघायला गेलं तर फक्त संघांना खेळायचा आहे आणि 4 मॅचमधून जो संघ जास्त विजयी करेल तो मात्र मजबूत स्थितीमध्ये असेल. आता जर बघायला गेलं तर महेश पाटील कमाल करतोय. त्याच्याचबरोबर जर बघायला गेलं तर दिनेश घरत ऑन स्ट्राईक आहे. जुने जाणते खेळाडू यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला काय कमालीचा चेंडू. भन्नाट वेग. टप्पा पडला आणि सरळ निघून गेला. इष्टक्षकच्या हातामध्ये हर्षवर्धन आहेत त्या ठिकाणी चुकी करणार नाही आणि निहालला ते कमबॅक करणं गरजेचं आहे. कारण 9 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. अतिशय सुरेखरित्या मात्र फलंदाजी केली जाते. एका बाजूला आपण पाहिलं महेश ऑन फायर आहे मात्र 2 चौकार पहिल्या षटकामध्ये लगावतोय. चांगल्या रीती मात्र पार्टनरशिप बिल्ड केली जाईल का. कारण 9 धावा स्कोरकार्डवर आहे. 43चा पाठलाग कशा रीतीने केला जाईल. पहिला चेंडू जर बघायला गेला तर निहालने मात्र हावी झालाय. अतिशय सुरेखरित्या हाताळला गेला. आता जर बघायला गेलं तर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 23 आणि धावा बनवायचे त्या म्हणजे 34. आणि समोर जर बॅटर बघायला गेलं तर दिनेश चिघरत आहेत. हा देखील अनुभवी खेळाडू आहे. चेंडू गल्ली रिझनमध्ये ट्रॅव्हल केला जातोय. थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. चौकारा करता धावफलक 4 ने पुढे जाईल. स्कोरकार्डचा जर विचार केला तर 13 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. अतिशय सुरेखरित्या मात्र यावेळेला कामगिरी केली जाते कमांडेचे. टँकडेचे 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा जर विचार केला तर 13 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. आणि यावेळेला दिनेश घरत देखील ऑन फायर होत आहेत.
यावेळेला पॉईंटच्या रिझनमध्ये खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगल्यारीत्या झाला, परंतु एकला मात्र डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं आहे. ही मात्र चांगली रनिंग बिटवीन दोन्ही खेळाडूंकडे आहे, कारण त्यांना माहिती आहे चौकाराचं तितकं महत्त्वाचं नाही, परंतु एकेरी दुहेरी धावा देखील तितकीच महत्त्वाची आहे. स्कोर कार्ड 2ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि अजूनही दुसऱ्या षटकातले 3 चेंडूचं खेळ बाकी आहे. एक इकॉनॉमिकल षटक तुम्हाला हाताळणं गरजेचं असेल, कारण बँक बॅलन्स जर बघायला गेलं तर थोडंसं कमी आहे. आता फक्त आणि फक्त जर बघायला गेलं तर 15 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. एका मजबूत स्थितीमध्ये आहे संघ, आणि यावेळेला हळूवारपणे खेळून काढला जातं. स्ट्राईक रोटेट केली जाते. ह्या खेळ तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. फक्त चौकार षटकार येणं गरजेचं नाही, तर त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर क्रिकेटची जी संजीवनी आहे एकेरी दुहेरी धावा हे देखील तुमच्याकडे असणं बनवणं करणं गरजेचं आहे. आणि स्कोर कार्ड जर बघायला गेलं तर सातत्याने पुढे नेण्याचं काम करणं गरजेचं आहे. आता जर बघायला गेलं तर 16 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 4 चेंडूचा खेळ झालेला दुसऱ्या षटकातले अजूनही चेंडू येणारे असतील ते म्हणजे 2. यावेळेला काहीच कमालीचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल केला जातोय. त्या ठिकाणी चुकी केली जाते वारंवार, आणि त्याच कारणामुळे धावा बनतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे, कारण स्कोर कार्डचा जर विचार केला तर आता 17 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता चेंडू तुमच्याकडे असतील 19 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 26. निहालचं कौतुक करेल, कारण चांगलं षटक मात्र जर बघायला गेलं तर चौकार आला त्यानंतर मात्र इकॉनॉमिकल षटक हाताळलं जाते. अचूक टप्पा आणि बेधक मारा फलंदाजाला जर बघण्याचं शांत ठेवण्याचं काम मात्र निहालच्या माध्यमातून केलं जाते. आणि यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलं जातं. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकला मात्र 2मध्ये कन्वर्ट करतायत. या चुका मात्र वारंवार होत आहेत. थर्डमॅनच्या दिशेने ज्यावेळेला चेंडू जातो त्यावेळेला देखील 2 धावा बनत आहेत. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू जातोय त्यावेळेला देखील 2 धावा बनत आहेत. 2च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 19 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 18 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 24. तत्पूर्वी यावर संधी द्या डिस्क जॉकीला. कमॉन डिझी. टँकडीचे आता तुमच्याकडे चेंडू असतील ते म्हणजे 18, धावा बनवायचे 24. आणि मजबूत स्थितीमध्ये आहे शिवसाई फाउंडेशन संघ, कारण एका बाजूला जर बघायला गेलं तर सलामीचा बॅटर मयुरेश पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडला दिनेश घरत, त्याच्या बॅटमधून देखील चौकार आला आहे. कुठे ना कुठेतरी दोघांचा खेळाडूंचा मात्र कॉन्फिडन्स लेवल हाय झाला आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर जर बघायला गेलं तर निहाल आला चांगल्यारीत्या मात्र षटक हाताळलं. 10 धावा खर्च केल्या जात आहेत. स्कोर कार्डचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर जर बघायला गेलं तर 10 धावा खर्च केल्या. अतिशय सुरेखरित्या मात्र कामगिरी यावेळेला दोन्ही खेळाडू मात्र करतायत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीच्या माध्यमातून. एका बाजूला मयुरेश तर दुसऱ्या बाजूला दिनेश करत आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम केलं जाते. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल सिद्धी येतोय, आणि नक्कीच हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. याच्याकडे देखील क्षमता ताकद नजाकत आहे. परंतु यावेळेला काय घडलं जाईल. 18मध्ये बनवायचे 24. समोर आहे मयुरेश पाटील. यावेळेला हळूवारपणे कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतायत की हा चांगला चेंडू आहे. टप्पा पडला आणि ह्या गोलंदाजाकडे मात्र चांगल्या रीतीचा चेंडू रिलीज करण्याची क्षमता आहे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकाल बराच शरीरापासून दूर मात्र चेंडू फेकला गेला, आणि त्याच कारणामुळे आपण पाहिला की डॉट पद्धतीचा चेंडू आला. मयुरेशने मात्र आगळा वेगळा प्रयत्न त्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू मात्र थोडासा दूर शरीरापासून दूर केला. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, काय घडलं जाते, चुकी केली जाते. हर्षवर्धन या ठिकाणी चाणक्य बुद्धी मात्र यूज केली. प्रेझेन्स ऑफ माइंड, चेंडू हातामध्येच होता. मयुरेशला वाटलं की चेंडू निघून गेला की काय, लक्षच दिलं नाही, आणि यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. मोठा झटका लागला जातोय यावेळेला मयुरेश, आणि तंबूमध्ये यावेळेला आपण पाहू शकाल शांततेचं वातावरण आहे, कारण महत्त्वपूर्ण गडी तंबूच्या आसऱ्याला स्वस्तामध्ये बाद झाला. कारण जी गरज होती संघाला 24 अजूनही बनवायचे आहेत. धावा मोठ्या आहेत, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. कोणत्या क्षणी काय घडेल हे आपण सांगू शकत नाही, कारण 2 चेंडूचा खेळ झाला. सिद्धे कमाल करतोय. पहिला चेंडू डॉट टाकला, त्यानंतर जर बघायला गेलं तर मात्र चुकी केली जाते. क्रिकेटच्या पटलावर मात्र जर तरला थारा नाही आहे. आता तुमच्याकडे 16 चेंडू असतील आणि 16 चेंडूमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 24. थोडंसं महागडं ठरतोय
यावेळेला फलंदाजीच्या माध्यमातून थोडीशी चुकी केली आणि क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला जर तरला थारा नाही आहे अशा रीतीची चुकी करणार तर मात्र त्याचे परिणामाच्या समोर जावे लागणार आणि लक्षच होतं की काय असं मात्र मैदानाचे चित्र आपण पाहू शकाल. यावेळेला डावखरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेश 16 चेंडू आणि 24 धावाची गरज आहे आणि ज्याने गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सुरेखरित्या कामगिरी केली तोच यावेळेला फलंदाजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे जितेश आणि दुसऱ्या बाजूला मात्र अनुभवी खेळाडू आहे म्हणजे दिनेश घरत. 5 चेंडू 9 धावांची मात्र कमाल तुफाने फलंदाजी केली जाते परंतु संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम आता मात्र कोणाला करायला लागेल तर ते म्हणजे दिनेशची खरं त्यांना कारण 24 बनवायचे आहेत सहजरित्या बनले जाणार नाही कारण 16 चेंडूचा खेळ बाकी आहे गोलंदाजी ट्रॅकवर सिद्ध आहे याच्याकडे देखील क्षमता आहे. 2 चेंडू मात्र जर बघायला गेलं तर अक्षरशः हवी आहे फलंदाजावर. मैरेजसारखा गडी तंबूच्या असरेला परतला आता जर बघायला गेलं तर येणारे 4 चेंडूमध्ये काय घडलं जाईल आणि पुढची मॅच मात्र रंगली जाईल ओम साई फायटर वर्सेस HRK. आणि यावेळेला पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे शरीरापासून दूर फेकला गेला लाईन लेन मेंटेन केली नाही आणि वाईटच्या रूपामध्ये 1 धावा अंकित केली जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 20 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. आता येणारे चेंडू असतील 16 धावा बनवायच्या त्या म्हणजे 23. जर बघायला गेलं तर छोटं आव्हान आहे परंतु कधी कधी छोटं आव्हान देखील मोठं आव्हान बनलं जाते. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं की छोटं आव्हान कसं रीतीने मात्र मोठं बनलं जाते. आज काय घडलं जाईल आज PPL आहे 5 प्रीमियर लीग मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये गाजतंय आणि मैदानाच्या आतमध्ये कोण गाजत असेल तो म्हणजे सिद्ध आहे कमाल करतोय. डॉटवर डॉट मात्र चेंडू हाताळले जाते वाईट हाताळला त्यानंतर जर बघायला गेलं तर चांगला चेंडू मात्र रिलीज केला जातोय. 3 चेंडू मागे एकही धावा खर्च केली नाही अतिरिक्त धाव जरूर आलाय वाईटच्या रूपामध्ये परंतु 3 चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळले जात आहे. स्कोर कार्डचा विचार केला तर 20 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. आता 15मध्ये 23 बनवायचे आहेत आणि प्रेशर मात्र बनवलं जाते गोलंदाजीच्या माध्यमातून यावेळेला फलंदाजावर. यावेळेला चांगला फटका आहे स्ट्रेट डाईव्ह खेळून काढलं जातं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे 1 धावावरच समाधान मानलं जाते. एकेरी धावाने मात्र स्कोर कार्डला पुढे नेण्याचं काम मात्र या ठिकाणी केलं जाते. स्कोर कार्डचा विचार केला तर 21 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 14 धावा बनवायचे आहेत 22. दिनेश घरत ऑन स्ट्राईक आहे हा देखील मात्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे गरजेचं असेल कारण जर बघायला गेलं तर शिवसाई फाउंडेशन संघाकडून मात्र सलामीचा बॅटर ज्यावेळेला परतला यावेळेला दिनेशजी घरत यांना फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मात्र खेळणं गरजेचं असेल. आणि समोर जर बघायला गेलं तर गोलंदाज देखील हवी आहे. 4 चेंडूचा खेळ चाललेला 14मध्ये 22 बनवायचे आहेत. यावेळेला फटका चांगला आहे फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय चेंडू निघून जाईल चौकारा करता धावफलक 4 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 25 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. कमॉन डीजे. टँकी सुयोग मात्र DJ ऑपरेटर या ठिकाणी जोडले गेले सुयोग घरत आणि यावेळेला काय कमालीचा फटका मात्र टेन्शनचं वातावरण होतं परंतु रिलॅक्समेंट यावेळेला चौकाराने येतोय. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलं जाते. हा क्रिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. ज्यावेळेला चौकार षटकार येतो त्यानंतर जर बघायला गेलं तर एकेरी दुहेरी धावा देणे गरजेचं आहे आणि स्कोर कार्डचा जर विचार केला तर 27 स्कोर कार्डवर लागले जातात. आता येणारे चेंडू असतील 12 धावा बनवायचे 16. चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप असू द्या दोन्ही संघाला विनंती असेल. एका बाजूला आपण पाहू शकाल बंटी 11 आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र शिवसाई फाउंडेशन संघ आहे. चला प्रीतम विनंती असेल आपला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. टँकेडेचे आता येणारे चेंडू असतील 12 धावा बनवायच्या त्या म्हणजे 16. सिद्धेयक मात्र कमाल करत होता चांगल्यारीत्या गोलंदाजी मात्र गोलंदाजी ट्रॅकवर हाताळत होता परंतु आकडपद्धतीचा चेंडू हाताळला
आणि त्याच्यावर मात्र दिनेश घरत यांनी लगेच मात्र पनिश केलं. ज्या वेळेला चांगला रीतीचा चेंडू मात्र हाताळला गेला त्यावेळेला मात्र सन्मान केला, परंतु ज्या वेळेला खराब रीतीचा चेंडू हाताळला गेला त्यावेळेला मात्र पनिश केलं. जसं म्हटलं जाते ना क्रिकेटच्या पटलावर, चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूला मात्र पनिश करा, तशाच रीतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आता चेंडू असतील ते म्हणजे 12 धावा बनवायचे आहेत. 16 गोलंदाजी ट्रॅकवर आयकॉन भूमिका बजवत असताना निहाल यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर येतोय चौथं षटक हाताळण्यासाठी. चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप असू द्या, सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडून देखील आहे, कारण आजच्या दिवसातला मोठा शेड्यूल आहे आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. कारण जर बघायला गेलं तर मोठा शेड्यूल आपण थोडीशी घाई करणं देखील अनिवार्य असेल, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. आता बनवायचे आहेत 12 मध्ये 16 चौथा षटक. चला प्रीतम विनंती आहे थोडंसं स्पीडअप असू द्या. जो फील्ड प्लॅन आहे तो तुम्ही पहिलेच माइंडसेटमध्ये असणं गरजेचं आहे की कशा रीतीचं आपल्याला फील्ड प्लॅन सजवणं गरजेचं आहे. कोणीतरी एकानेच मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवा ही विनंती असेल. डावखरा फलंदाज जितेश मैदानाच्या आतमध्ये आहे. या वेळेला काय कमालीचा चेंडू, अचूक टप्पा आणि बेधक मारा, सरळ स्टंपांचा वेध. जितेश बॅक टू द पॅव्हिलियन, कम ऑन डीजे. टँके डिझे आणि निहाल मात्र कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू काय कमालीचा यॉर्कर, थेट मारा मात्र यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर केला जातोय. पहिला चेंडू अतिशय गतिवान हाताळला, जितेश मात्र बघतच राहिला. चेंडू मात्र स्टंपांचा वेध घेतला आणि त्रिफळाचीत मात्र रूपामध्ये यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे तुमच्याकडे 11 आणि धावा बनवायचे ते म्हणजे 16. समीकरण थोडंसं कठीण होईल का काय, कारण जर बघायला गेलं तर धावा छोट्या आहेत परंतु धारदार गोलंदाजी निहालच्या माध्यमातून करण्याची क्षमता आहे. पहिल्याच चेंडूवर त्याने उत्तर दिलंय की माझ्याकडे ती क्षमता आहे. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलं जाते कव्हरच्या रिझनमध्ये. चेंडू एक धावा करता दुसरेचा प्रयत्न होईल का, परंतु यावेळेला सांगितलं जाते की नाही, एकाच धावावर समाधान मानलं जाईल. स्कोर कार्ड 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 28 स्कोर कार्डवर लागल्या जातं. आता 10 मध्ये 15 बनवायचे आहेत. 5 धावा मात्र थोड्या एक्स्ट्रा आहेत चेंडूपासून. जर बघायला गेलं तर येणारे चेंडू असतील ते म्हणजे 10 आणि धावा बनवायचे आहेत त्या म्हणजे 15. यावेळेला कव्हरच्या रिझनमध्ये सुरेखरित्या फटका खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी दुसरी धावाच्या मध्ये काय होते, कॉलिंगमध्ये थोडीशी गफलत होती की काय, कारण यस नो वेट हे कॉल उपचारणे गरजेचं आहे. कारण रनिंग बिटवीन जर बघायला गेलं तर फटका सुरेखरित्या सजवला जातोय परंतु धावा मात्र 2 येत नाहीये. एकेरी धावावर मात्र समाधान मानलं जातंय आणि 29 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 3 चेंडूचं खेळ झालेले आहे. जर बघायला गेलं तर येत्या काळात एकेरी धावा थोड्याशा महागड्या ठरू शकतात, कारण समीकरण मोठं बनलं जाईल याच्यामध्ये नो डाऊट्स. यावेळेला हळूवारपणे खेळून काढलं जातं. टिप स्क्वेअर लिझनमध्ये प्रीतम घरत आहे. आता मात्र काय घडतंय, प्रीतमकडून वारंवार 2 धावा जात आहेत. अपेक्षा नाही आहे परंतु चुकी करतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण ज्या वेळेला चेंडू तुम्हाला गॅदर करणे गरजेचं आहे त्यावेळेला चेंडूच हातामध्ये येत नाही आणि त्याच कारणामुळे जसं मी म्हटलं की एकेरी दुहेरीने चालणार नाही, त्यावेळेला राकेशने मात्र स्पीड धरला, लगेच 1चं मात्र 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि थोडीसं स्पीडअप केले आणि त्याच कारणामुळे चेंडू गॅदर झाला नाही. स्कोर कार्ड 2 ने पुढे जाईल. 31 स्कोर कार्डवर लागल्या जाते. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 8 धावा बनवायच्या आहेत म्हणजे 12. यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये परंतु चेंडू बॅटीची एज लागली परंतु यष्टिरक्षक थोडासा दूर होता, त्या कारणामुळे 1 धावा अंकित केली जाईल. स्कोर कार्ड 32 स्कोर कार्डवर लागले जातात. 7 मध्ये 11 बनवायचे आहेत.
निहाल मात्र अक्षरशः इकॉनॉमिकल षटक हाताळलं जातं. पहिल्या चेंडूवर जर बघायला गेलं तर गडी बाद केला, त्यानंतर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या जातात. 5मध्ये 5 खर्च केल्या जातं. एक महत्त्वपूर्ण गडी तंबूच्या आसऱ्याला परतलं जातं. इकॉनॉमिकल षटक मात्र हाताळण्याची कामगिरी निहालच्या माध्यमातून केली जाते. आता जर बघायला गेलं तर 7मध्ये 11 बनवायचे आहेत. दिनेश घरत ऑन स्ट्राईक आहे. या चेंडूवर काय घडलं जाईल, यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलं जाते. माहिती आहे की ताकदवार गोलंदाज वेगावर स्वार आहे, त्याच्या अगेन्स्ट आपण या ठिकाणी पाहू शकाल. डायरेक्ट हिट झालाय, परंतु पंच काय निर्णय असेल, सांगितलं जाते की चांगली रनिंग द बिटवीन आणि पंचाचा निर्णय अंतिम असेल. या 2 धावाने स्कोर कार्डचा विचार केला तर 34 स्कोर कार्डवर लागल्या जातील. आता येणारे चेंडू असेल ते म्हणजे 6 आणि धावा बनवायच्यात म्हणजे 9. सुरेख रनिंग द बिटवीन द विकेट यावेळेला आपण दोन्ही खेळाडूकडून पाहिलं. एका बाजूला दिनेश घरत तर दुसऱ्या बाजूला राकेश. डायरेक्ट हिट लागला, परंतु राकेश मात्र सलामीरित्या क्रीजमध्ये पोहोचला. पंचाच्या माध्यमातून दर्शवलं जाते की नॉट आऊट असेल. चला, ही विनंती आहे, पंचाशी कोणी वाद घालू नये आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट मात्र दाखवायची ही विनंती असेल. पंचाने नॉट आऊट दिलेला आहे, त्याचं कुठेतरी मात्र सन्मान राखायचा ही विनंती असेल, कारण आपण पंच पाहतोय चांगल्या रीती मात्र भूमिका बजावली जाते. आर्ग्युमेंट्स करू नका प्रीतम, तुम्हाला विनंती असेल, पंचाचा जो डिसिजन असेल तो अंतिम असेल ही विनंती असेल. आता जर बघायला गेलं तर 6मध्ये 9 बनवायचे आहेत आणि काय घडलं जाईल, बनवले जाईल का रोखलं जाईल, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण सामना रोमांचक आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहू शकाल एका बाजूला दिनेशजी करत आहेत तर त्याचबरोबर राकेश मात्र चांगल्या रीतीचं मात्र कामगिरी केली जाते. ज्या वेळेला संघाला मजबूत स्थितीमध्ये काम मात्र कोणी केलं असेल तर ते म्हणजे राकेशने, कारण ज्या वेळेला संघाला गरज होती त्यावेळेला चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय, दुहेरी धावा बनवतोय, परंतु आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम करतोय. आता 6मध्ये 9 बनवायचे, चला फील्ड प्लॅन त्वरित सजून घ्या ही विनंती असेल. गोलंदाजी ट्रॅकवर 5वं षटक हाताळण्याकरता रोहित येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर मात्र 5वं षटक हाताळण्यात आले. चला स्पीडअप करा ही विनंती असेल. पुढची मॅच मात्र रंगली जाईल. एका बाजूला ओम साई फायटर्स तर दुसऱ्या बाजूला HRK स्ट्रायकर्स. दोन्ही संघ मातब्बर आहेत. एका बाजूला आपण पाहू शकाल साजन मात्र आपण आयकॉन भूमिकामध्ये पाहू शकाल, तर एका बाजूला मात्र अपकमिंग युवा लाविन्य घरात. पहिली मॅच मात्र गमवलंय, परंतु आता कमबॅक करणं गरजेचं आहे. काय घडलं जाईल पुढच्या मॅचमध्ये त्या काळामध्येच बघणं करेक्ट ठेवेल. यावेळेला चांगल्या रीतीचा चेंडू मात्र गॅदर केला, चुकी केली जाते. क्षेत्ररक्षण शुभम गुरव, चुकीला माफी नाही आणि चेंडू 4 धावा करता स्कोर कार्डवर लागल्या जातात 38. आता 5मध्ये 5 बनवायचे आहेत. अतिशय कडक पटका होता, त्या ठिकाणी चुकी केली. चेंडूला मात्र रोखणं गरजेचं होतं, कारण सिच्युएशन जी आहे जर बघायला गेलं आणि या ठिकाणी प्रेक्षकांची विनंती आहे की डीजे ऑपरेट आपण करायचं ही विनंती असेल. ज्यावेळेला चौकार षटकार लागला जातोय या ठिकाणी ओम साई फाउंडेशनचे मात्र जे मालक आहेत ते सांगतात की डीजेने मात्र आमचं शिवसाई फाउंडेशनचे मात्र त्या ठिकाणी मालक सांगतात की धून वाजवून मात्र मनोरंजन करा आमचं. आणि यावेळेला चांगला फटकार राकेशच्या बॅटमधून येतो. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढला जाते. 1 धावा अंकित केली जाईल. दुसऱ्या धावा देखील सहजरित्या पूर्ण केले जाते. वारंवार पहिल्या चेंडूपासून मात्र 1 मात्र 2मध्ये कन्वर्ट होताना आपण इथे पाहिलंय. 40 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता 4मध्ये 3 बनवायचे आहेत. जी चौकार कुठे ना कुठे गेली ती मात्र नशिबाची चौकार होती, ती म्हणजे शिवसाई फाउंडेशन संघाकडून. अतिशय भन्नाट वेगामध्ये चेंडू आला आणि शुभमने मात्र तिकडे फील्ड थोडीशी चुकी केली आणि त्याच कारणामुळे या थोडंसं महागड सिच्युएशनमध्ये यावेळेला आपण संघ पाहतोय म्हणजे बंटी 11. आणि रुपेश टोक्या जिथे कुठे असतील त्यांनी कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे.